ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले, खरंच का हो देव आपलं ऐकतो, आपल्याला हवं ते देतो? तुम्हाला काही अनुभव आहे का? तर हा प्रश्न विचारलाय आणि याच्यात काही असं अवघड काही नाही. मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला, 100% देव देतो. आणि त्यांनी पण विचारलं की महाराज म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे? मला एक अनुभव नाही, ते मी सांगू तुम्हाला. मला अनेक अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत, जी मी तुमच्या समोर आज बोलतोय, तुम्हाला जी काही गोष्टी सांगतोय ते पूर्ण देवाने दिलेले आहेत मला. आणि हे दिल्या एवढ्याच गोष्टी नाही तर बाकीच्या काही गोष्टी जी मला जे मला हवं होतं ते पूर्ण देवानं दिलेलं आहे. कुणाला या गोष्टीवर विश्वास असेल नसेल, ज्याचा त्याचा प्रश्न असतो, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. ज्यांना ह्या गोष्टी मानवत नाहीत अथवा खऱ्या वाटत नाही त्यांनी हा विषय घेऊ नये. पण कुणाला तरी कुठंतरी वाटत असेल देवाविषयी, देवाच्या समजा ऊर्जेविषयी, शक्तीविषयी, तर त्यांनी जरूर हे माझं ऐका. आता खूप लोक, आता मला कितीतरी फोन येतात, मेसेज येतात, प्रत्यक्ष भेटतात लोक, निराशमय. आम्हाला हे भेटलं नाही, अगर आम्हाला हे आमच्या नशिबातच नाही, अमुक गोष्ट, काहीच्या अडचणी, प्रत्येक अडचणी, समस्या ही सतत सांगत असतात. मग तुम्ही तर म्हणता की देव देतो, मग ह्यांना का देत नाही? ह्यांना का देत नाही? फक्त देवाला मागण्याची पद्धत ही थोडी वेगळी राहते तुमची. कारण सर्वप्रथम देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. देव नावाची एक शक्ती आहे आणि ती सर्व आपल्या इच्छा पूर्ण करते याबद्दल आपल्याला 100% खात्री असली पाहिजे. म्हणजे तेवढा विश्वास असला पाहिजे. कारण लोक म्हणतेत म्हणून आपण काहीतरी करायचं, 2 दिवस करायचं आणि सोडून द्यायचं. यावेळी देव काही करू शकत नाही. कारण देवाला कनेक्ट होण्यासाठी बराच कालावधी लागतो, खूप कालावधी लागतो. कुणाला काही लवकर होतं, कुणाला उशिरा होतं, म्हणजे कनेक्ट होता, पण बऱ्याच वेळेस उशीर लागतो. आणि मी तरी काही गोष्टी बऱ्याच सांगतो ना की तुम्हाला हे गोष्ट हवी तर असं असं करा. जे उपाय असतात माझे दैवी उपाय असतात ते, आणि ज्यानं श्रद्धेनं केलेत, ज्यानं विश्वासानं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून केलेत. आता माझ्यावर विश्वास ठेवणं नाही ठेवलं तरी चालेल, पण देवावर ठेवावं लागेल तुम्हाला. मी माणूसच आहे. फक्त विश्वास माझ्यावर का ठेवायचा की मी एक अनुभवलंय, देवाच्या शक्तीचा अनुभव घेतलेला आहे, मी काही गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवायचा. मी खात्रीशीर सांगतोय ना. मग तुम्हाला अमुक गोष्ट हवी, काय जे असेल ते असेल. आता काही समस्या कमी आहेत का आपल्याला? त्या गोष्टीवर फोकस म्हणजे मनामध्ये फिट्ट करायची आणि
तुम्हाला कुठलाही देव, तुम्हाला जे आवडीचा देव असेल तरी चालतं. आम्ही तर फक्त शंभूचंच सांगतो. कारण शंभू हा सगळं देतो, भोळा शंकर आहे तो. हं? ते समोरचा भक्त किती पापी, किती काय गच्चाळ आहे, किती लबाड आहे, काय बघत नाही. त्याची भक्ती केली की सर्व काही देऊन टाकतो. हं? त्याच्यामुळं शंभू हा मी सांगू शकतो. कारण इतर देवाची माझी जास्त ओळख नाही. कारण माझी ओळख पहिल्यापासून लहानपणापासून फक्त शंभूशी झालेली आहे. आणि चांगला वशील आहे माझा. कारण तोच करू शकतो एवढं मला माहित आहे. जरी तुमचा शंभूवर विश्वास नसेल तरी इतर तुम्हाला ज्या देवाचा विश्वास आहे, ज्या देवावर तुमचं चालतंय, ज्या देवाविषयी तुम्हाला आवड आहे थोडक्यात, अशा देवाचं करा. काही अडचण नाही. सगळे देव एक असतात, फक्त ज्याच्या त्याच्या कामानं ज्याने त्यानं समजा साथ देणं, ज्याला त्याची श्रद्धानं होतं. पण तुम्ही तुमच्या देवाचं केलं तरी चालेल. आता काय करायचंय आपल्याला? तुम्ही निराश आहे समजा, तुम्हाला अमुक अमुक गोष्ट हवी आहे, अमुक गोष्ट हवी आहे, काय जे असेल ते असेल, काय जे असेल तुमच्या मनामध्ये ठेवा. आणि ही गोष्ट मनामध्ये नियमितपणे आठवली पाहिजे. दररोज तुम्हाला ती आठवली पाहिजे. कधी आठवली पाहिजे? ज्या वेळेस तुम्ही, आता मी माझ्या शंभूचंच बोलणार, तुम्ही तुमच्या देवाचं काय करायचं करा. ज्यावेळेस आपण सकाळी शिवपूजा करतो, स्नान वगैरे करतो, मन शुद्ध करतो, आपल्या डोक्यामध्ये इतर कुठलेही विचार नाहीत, काय नाही, मन स्थिर केलंय, शंभूवर पाण्याची धार धरली. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय. सर्व कार्य सिद्ध कुरु कुरु स्वाहा. तुमची मनोकामना काही इच्छा असेल तर मनोकामना म्हणून उल्लेख करायचा. आणि कुठल्या कार्यामध्ये काही अडचण येत असेल तर सर्व इच्छा, सर्व कार्ये कुरु कुरु स्वाहा असं म्हणू शकतो आपण. आणि तुमचं मन एकदम स्थिर झाल्यानंतर एकदम त्या शंभूकडे पाहून डोळ्यामध्ये तो दिसला पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे. आणि ज्या गोष्टीबद्दल तुमची मागणी आहे शंभूकडे, ती गोष्ट तुम्हाला जाणवली पाहिजे. उदाहरण एक देतो तुम्हाला. एक समजा एखाद्याला गाडी हवी, तर गाडी हवी तर गाडीची कल्पना करू शकतात, गाडीचं चित्र मनामध्ये आणू शकतात. अथवा पैशाच्या संदर्भात असेल तुमची इच्छा, मनोकामना, तर पैशाचे बंडलचे बंडल दिसले पाहिजेत, अथवा पैशाचा आकडा दिसला पाहिजे, काय 20-10-20 लाखाचा, असा म्हणजे मनामध्ये आणून सतत तुम्ही पाण्याची धार सोडायची, तोंडाने मंत्र बोलायचा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा. हे जप चालू आहे. जेवढा करायचा तेवढा करा. 108च असा काही नेम नाहीये. तुम्हाला जेवढं तुमच्या तांब्यामध्ये पाणी आहे तेवढं तुम्ही करत राहा. आणि आता हे झालं सकाळी. संध्याकाळी देवापुढे दिवाबत्ती केल्यानंतरही तुम्ही हात जोडून मनामध्ये कल्पना करा. उदाहरण दिलेलं तुम्हाला गाडीचं, समजा गाडीची कल्पना करा. गाडी कशा कलरची व्हावी, कशी कलर दिसतोय तुम्हाला दिसतो बघा, तुम्ही मनात आणलं ना तो कलर दिसतो. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मनामध्ये आणून मंत्र बोलत राहा. आणि जेव्हा जेव्हा दिवसा कधीही तुम्हाला त्या गाडीचं वेळ लागलं पाहिजे, म्हणजे कधीही दुपारी बसलात, कुठे कामात असाल, कधीही तुम्हाला ती गाडी नावाचं जी काय आहे ते मेमरीत बसलं पाहिजे तुमच्या. आणि देवावर विश्वास. देव हा आपला शंभू हा माझी इच्छा ही पूर्ण करणार आहे. माझा शंभू
हा इच्छा पूर्ण करणार आहे, हा दृढ विश्वास असणं गरजेचं आहे. बघा, आता तुम्ही काय करताल, 1 अन् 2 दिवसात ही प्रोसेस करताल, असं नाही करायचं. 1 अन् 2 दिवसातलं काम होत नसतं. त्याला बराच कालावधी लागतो आणि न थकता, न कंटाळता हे सतत करत राहायचंय आणि दररोज करायचंय ते सांगतो. आणि कधी आधीमध्ये कधी आठवलं तरी ते मनात आणायची. तुमची गाडी, गाडीचं एक उदाहरण दिले म्हणून सांगतोय तुम्हाला. तुम्हाला इतर काही गोष्टी असतील तरी असेल, कुणाला लग्नाच्या संदर्भात असेल, पत्नीच्या कुणाला नवरा पाहिजे असेल, नवऱ्याच्या संदर्भात असू द्या, पण तुम्ही सातत्य ठेवा. आता उदाहरण द्यायचं झालं, समजा गाडी ची कल्पना केली तुम्ही आणि दुपारी बसला तर तुम्ही निवांतमध्ये आहात. गाडी, मी अशी गाडी घेतल्यानंतर अमुक अमुक, समजा मी देवाला जाणार आहे, गाडीत बसलो, मी ड्रायव्हिंग करतोय, चालवतोय, मस्त पेडणी झाडं पळतायत, मी गाडी चालवतोय, देवापाशी गेलोय, गाडीची पूजा केली. म्हणजे तुम्हाला ज्या गाडीविषयी काय जी कल्पना येतात, तुमच्यापाशी गाडी अशी कल्पना करायची. मग तुमचे म्हणलं ना, बायको हवी तुम्हाला, पत्नी हवी, नवरा हवे, त्याबद्दल बी करू शकता. संततीच्या बाबतीत असेल, संततीचं तशाच कल्पना करायचं, मी खेळवते. म्हणजे तुम्हाला काय जे हवंय ते तुम्ही कल्पनेमध्ये आणून पूजा अर्चन, देवावर विश्वास, सातत्य ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत सातत्य, म्हणजे सतत ते केलंच पाहिजे. हे झालं, पण संध्याकाळी सुद्धा मी पूर्वी सांगत होतो बघा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय, मनोकामना पूर्ण करू करू स्वाहा मंत्र जप रात्री झोपतानी तुम्ही करत जा. एका वहीमध्ये लिहून काढत जा आणि खाली तुमची मनोकामना लिहून काढत जा आणि ती वही उशाखाली घेत जा झोपण्यापूर्वी. आणि बऱ्याच लोकांनी केले, बऱ्याच मंडळींनी याचा फायदा घेतला आणि साध्य झालं. ज्यानं समजा अर्धवट सोडलं असेल त्याची काही गॅरंटी नाही सांगू शकत, पण ज्याने मनातून केलं, श्रद्धेनं केलं, 100वर विश्वास ठेवला, त्यांचं काम 100% झालं. हे लोकांचं मी सांगतो, माझे तर काय झालेलेच हो. माझे तर खूप, मी सांगेल तुम्हाला, माझ्या आत्मकथनामध्ये बरेच आहेत तसे भाग, पण मी हे सांगतो मला माझे बी, कारण मी जर आता माझं काही सांगत गेलो तर हा व्हिडिओ मोठा होईल, तुम्ही ऐकणार नाही, सोडून देतात. म्हणून मी तुम्हाला फक्त कसं करायचं आणि कसं प्राप्त करायचं हे तुम्हाला सांगितलंय. पण एक जाता जाता सांगतो तुम्हाला, हे साध्य कधी होतं की ज्यावेळेस तुमचं मन एकाग्रता झालं पाहिजे, मनामध्ये दुसरं काही आलं ना पाहिजे, कुठला विचार आला ना पाहिजे. एकदा मनामध्ये ती धरलं ना, ते धरलं. आलं लक्षात तुमच्या, तर तुम्हाला ते 100% प्राप्त होतं. आणि तुम्ही एवढं करून वर्षे 6 महिने काय केलं, समजा केलं आणि नाही प्राप्त झालं, काही झालं तर मला सांगा तुम्ही, पण मनातून करा. तेवढे वर्ष 2 वर्ष लागत पण नाही हो, पण एक सांगाल मी, थोडंसं एक्स्ट्रा वेळ देतोय तुम्हाला. फक्त विश्वास, श्रद्धा, देवावर श्रद्धा असलं ना, देव तुम्हाला भरभरून काहीही देतो, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो. ही मी खात्रीशीर 100% मी स्वतः अनुभवलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे बनावटपणा वगैरे काही असलं काही प्रकार नसतो आपल्याकडे. जे आहे, जे आपल्याला भेटलं, ज्या गोष्टी आपण केल्या त्या मला मिळाल्या, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. म्हणून तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही कधी निराश होऊ नका. तुम्हाला काय गोष्टी हव्या आहेत ईश्वराकडून, तो ईश्वर देणार. तुमचं कशाच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत आहे, कुठली डिग्री मिळवायची असेल, काही असू दे, काही असो तुमचं, तर तुम्ही हा प्रयोग आजपासून सुरू करा आणि सातत्य ठेवा, करत राहा. एक ना एक दिवस तुमची इच्छा, तुमची मनोकामना ही पूर्ण होणार, यात कसलीही शंका नाही. तर मंडळी,
याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.